मुंबईवरून आलेली पुरणपोळी, मग चाळीसगाववरून आलेली पुरणपोळी आणि हे याच्यावरची आहे, खापरवरची. वाव, आणि खूप टेस्टी आहे, खूप मोठी आहे. ही पुरणपोळी कोणी आणली ते त्या महान व्यक्तीला मी आज दाखवणार आहे, ज्यांना तुम्ही हॅलो गाईज, माय नेम इज रणमयी. या महान व्यक्तीने ही पुरणपोळी आणली आणि ती स्वतःच आता गरम करून आम्हाला खाऊ घालणार आहे. बघा, खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. बापरे बाप, तव्यावर, हा तव्यावर बस. बापरे, अबे आज तर स्वयंपाक आणायलाही नसता परवडला आपल्याला. मग सगळं असं खाल्लं. मला माहिती आहे ना, ते आमरस अशी लागते ना पुरणपोळी, खरंच खास लागते. चले बिचारा मृण्मयीला न्यायला बसू द्या. तर आत्ता पाहिलेले जे 2 व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आहेत काल रात्रीचे, आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते व्हिडिओ आहेत. बट त्याचा ना व्हॅल्यूम जो आहे तो मी म्यूट केलेला होता, म्हणजे तुम्हाला आम्ही काय बोलत आहोत ते ऐकायला येत नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. आज जेव्हा मी एडिट करत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करायला पाहिजे, तुम्हाला ऐकवायला पाहिजे की आम्ही कशा पद्धतीने राहत होतो. तर सगळेजण मिळून मिसळून आणि खूप मस्त राहत होतो आम्ही. ते त्या तुम्हाला त्या 2 व्हिडिओमधून पाहूनच समजलं असेल. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी भेटते आहे क्लासमध्ये. क्लासमध्ये गेल्यानंतर हायपोनीची मी प्रॅक्टिस केली आणि हायपोनी मी केलीसुद्धा, जे की तुम्ही बघितली. ते खूप सुंदर झाली होती हायपोनी. जेव्हा सगळ्यात पहिले मॅमने शिकवली ना तेव्हा ती माझ्या लक्षात नव्हती आली, आणि जेव्हा नंतर केली मी तेव्हा मला समजलं की यार त्या दिवशी आपल्या कसं काय लक्षात आलं नाही. जेव्हा विचार केला तेव्हा समजलं की हे जेवणामध्ये गेलेलं, आपलं जेवण केल्यानंतर जे झोप यायची त्याच्यामध्ये गेलेलं, म्हणून आपल्या लक्षात आली नाही कदाचित ही हेअरस्टाईल. पण ती हेअरस्टाईल माझी फेवरेट आहे आणि मला ती करतासुद्धा येते आणि चांगल्याने मी केलीसुद्धा. त्यानंतर लेक्चर सुरू झालं. आज लेक्चरमध्ये आम्हाला पहिले तर लाईन वाईज नंबर वाईज बसवलं, आणि तुम्ही बघू शकता सीमा मागं चेक करत आहे की मी कुठे बसलेली आहे, कारण की सीमा आणि मी आम्ही दोघीजणी पहिल्या दिवसपासून सोबतच बसलेलो आणि सगळ्यात शेवटीच बसलेलो, कारण आमच्या दोघीचाही स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही सगळ्यात लास्टमध्ये बसायचो चेअरवर. आमची जागा ठरलेली होती, बट आज नंबर वाईज बसवल्यामुळं आमच्या थोड्याशा जागा चेंज झाल्या होत्या. बट तिला एकटीला करमत नव्हतं, म्हणून ती नेहमी मागं बघत होती. तर आज मॅडमने आम्हाला स्लिक लुक कसा करायचा ते शिकवलं. त्याच्यानंतर हा जो खोपा आहे जो सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तो कसा करायचा ते शिकवलं, आणि ज्या मुलीवर आम्हाला हे शिकवलं होतं की स्लिक लुक कसा करायचा, त्याच्यानंतर बिंदी कशी लावायची, ओढणी कशी लावायची, ह्या सगळ्या गोष्टी हिच्यावर आम्हाला शिकवलं, आणि त्याचा मेकअपसुद्धा करून आम्हाला मॅमने दाखवला, आणि ती खूप सुंदर दिसत आहे. आणि ही सगळ्यात शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार ही विनरसुद्धा होती. ती कशाची विनर होती ते तुम्हाला मी सगळ्यात शेवटीच सांगणार आहे. त्याच्यानंतर परत आम्ही काही हेअरस्टाईल करून बघितली, आणि ही हेअरस्टाईल मी केलेली आहे, खूप छान झाली होती. रोज रात्री घरी गेल्यानंतर हा आमचा एवढा एन्जॉय असायचा थोडासा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटते.